बर्गर किंग ओरिजिनल. आणि खरंच पुण्यात येऊन जर ह्या सगळ्या गोष्टी ट्राय नाही केल्या ना तर मग पुण्यात येणं वेस्ट आहे. माल रेडी करतो ना, तयार करतो ना, त्यात चौकात वास एवढा भारी. कयानी बेकरी का? आउट जातो तसा माल, लोक घेऊन जातात. नमस्कार मंडळी, मी स्नेहा द रेड इन वन या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते. सो आता मी आहे पुण्यात आणि तुम्ही माझ्या पाठी बघू शकता मी कयानी बेकरी जवळ आहे. आणि मी कयानी बेकरी मधून खूप सारं शॉपिंग केलंय, म्हणजे खाण्याची शॉपिंग केली आहे. सो पुणे म्हटल्यावर पुण्यातली संस्कृती, शिक्षण संस्था आणि दुसरं आहे आपली खाद्य संस्कृती. सो फायनली खूप कयानी बेकरी विषयी कौतुक ऐकल्यानंतर मी कयानी बेकरीला आज व्हिजिट केली. आणि आतमधून आपल्याला परमिशन नसल्यामुळे मी बाहेरूनच हे शूट केलं, म्हणजे आतला एरिया मी कव्हर नाही करू शकले. सो कयानी बेकरीसाठी बोलायचं झालं तर ही बेकरी 1955 साली इथे ओपन झाली होती आणि तेव्हापासून ही बेकरी अजूनही राज्य करते पुणेकरांच्या हृदयावर. पण येस, इकडचे शूबेरी बिस्किट आणि मावा केक तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. मी पण भरपूर घेतलेला आहे आणि मी हे नक्कीच ट्राय आता मी कयानी बेकरी झाल्यानंतर मी आली पुण्यातल्या मोस्ट फेमस आणि जुनं असलेलं आपलं ओरिजिनल बर्गर किंग इथे. आणि इथे बघितल्यानंतर मला लक्षात आलंय, इथूनच दिसतंय की इथे खूप गर्दी आहे. सो बघूया मेन्यू मला खायला मिळतोय, बघायला मिळतोय की टेक अवे करायला मिळतोय. गर्दी बघू शकता. हे ना आम्ही चक्क लाईन लावली आहे, ते पण फक्त ऑर्डर देण्यासाठी. बसून खाण्याची सोय अजून तरी वाटत नाही मला की आमचा नंबर येईल. हे टेबलवर लिटरली लोक बाजूला उभे आहेत, वाट बघतायत की कधी टेबलवर जेवणाऱ्या लोकांचं जेवण होईल, म्हणजे बर्गर खाऊन होईल. सो एक्साइटमेंट अजून वाढली आहे माझी की टेस्ट चांगली असेल. लेट्स सी बर्गर किंग ओरिजिनल. पार्सल हवं, पार्सल स्मॉल स्मॉल. हा, सो आम्ही ऑर्डर करण्यासाठी आणि बसून खाण्यासाठी वरती गेलो होतो खरं, पण आम्हाला ऑर्डर करण्यासाठी तब्बल 20 मिनिटं लागले. आणि 20 मिनिटं लागल्यानंतर आम्ही ठरवलं की हे सुद्धा आपण टेक अवेच करूया. आणि आता ऑर्डर दिल्यानंतर आम्ही टेक अवेच्या लाईन मध्ये आहोत. सो आम्ही टेक अवे लाईन मध्ये उभं असताना मी लक्षात आलं माझ्या की माझ्या बॅक साईडला सुद्धा जी गर्दी उभी आहे किंवा जी गर्दी बसून बर्गर खातीये ते सुद्धा बर्गर किंगचाच बर्गर आहे. म्हणजे एकाच बाजूला त्यांचे दोन, एक इमारत आहे आणि एक असं ओपन प्लेस. वरती त्यांनी थोडं शेड टाकलंय आणि खाली मस्त टेबल आहेत आणि लोक तिथेही बसून बर्गर खातात. सो इथेही खूप गर्दी आहे. बघू शकता किचन मधून एक एक बर्गरच्या मोठे मोठे ट्रेज येतात. सो वेळ आली आहे आता आपण जे पार्सल घेतलं होतं बर्गर किंग मधून
ते खाण्याची आणि तुम्हाला ह्याचा खराखुरा फीडबॅक देण्याची. ह्याच्यामध्ये फ्राईज आहेत, थोडेसे गरम राहिले. मस्त. एवढ्या वेळाने मी ओपन केलं तरी पण त्या क्रिस्पी आहेत. आणि आता वेळ आली आपले बर्गर. मी स्मॉल साईज मागवली होती, बट तुम्ही बघू शकता ही ऍक्च्युली स्मॉल वाटत नाहीये. म्हणजे ह्यांचा लार्ज किती मोठा असू शकतो हे बघा. माझ्यासाठी हा लार्ज आहे ऍक्च्युली, कारण जनरली आपण दुसरे जे बर्गर खातो दुसऱ्या ब्रँडचे, तेव्हा त्यांचे जे ओरिजिनल बर्गर आहेत ते ह्याच्यापेक्षा लहान असतात. बट एका घासात सांगता येणार नाही, पण तरीही सांगते खरंच टेस्टी आहे. ह्याचा बर्गरचा जो पाव आहे त्याची क्वालिटी मस्त आहे, क्वांटिटी पण छान आहे आणि सॉफ्ट आहे. सो चिकन खूप मस्त शिजलंय आणि जी चिकनची टिक्की आहे ती सॉफ्ट पण आहे, क्रिस्पी पण आहे आणि त्याच्यामध्ये तंदुरी फ्लेवर येतोय. मस्त. फार काही मेयोचा वगैरे वापर केलेला नाहीये, अगदी साधा बर्गर आहे, पण त्याची चव मात्र खूप अप्रतिम आहे. सो मित्रांनो, तुम्ही पण नक्कीच पुण्यातील ओरिजिनल बर्गर किंगला नक्कीच भेट द्या. आणि खरंच पुण्यात येऊन जर ह्या सगळ्या गोष्टी ट्राय नाही केल्या ना, तर मग पुण्यात येणं वेस्ट आहे. तर आता मी आले आहे पुण्याच्या ईस्ट स्ट्रीट वर उभारण्यात आलेल्या जुन्या म्हणजे 1965 साली मोरजोरीन का नावाचं कॅफे सुरू झालं. आणि मी आता इथे आले. इथला एम्बियन्स अजूनही जुना आहे आणि इथली इमारत ही सुद्धा जुनी असून वातावरण सुद्धा त्यांचा एम्बियन्स जरी रेट्रो म्हणजे जुन्या काळातला असला तरी त्यांची चव मात्र अजूनही ताजी आहे असं म्हटलं जातं. सो मी ऑर्डर केलेलं इकडचं चिकन होल विथ सँडविच आणि मी यांचं रेट कार्ड बघत होते आणि मेन्यू कार्ड. तर ह्याच्यामध्ये जे पण यांचे मेन्यू आहे आणि त्यांचा रेट आहे तो एकदम नॉर्मल रेट आहे. म्हणजे अगदी साधारण माणूस इथे येऊन आरामात पोट भरून देऊ शकतो असा यांचा मेन्यूचा रेट आहे. तर तुम्ही पण नक्कीच इथे येऊन ट्राय करू शकता. खरंच खूप छान टेस्ट आहे. मित्रांनो, पुण्याच्या या सिरीज मधला आजचा हा माझा व्हिडिओ मी इथेच संपवतेय. भेटूया आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला माझ्या नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.